दाखव कसं लिहिलं. काय लिहिलं बघू. सोहम दादासो जरा. सोहम दादासो दादासो जरा. जरब. बरं, माझ्यासोबत ही आता इयत्ता 7वीची विद्यार्थी आहे यशस्वी आणि हा आहे सोहम. तर मी थोडक्यात इथं मोबाईल ठेवून त्यांचा इथं अभ्यास वाचतो. इयत्ता 7वीची यशस्वी दररोज सकाळी 6 वाजता उठणार, 6 ते 7 चालणार, 6 ते 7 चालली की 7 ते 8 तयारी करणार. मग त्यामध्ये आंघोळ आली, लघवी आली, संडास आलं, दात घासणं आलं, चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं 8 वाजेपर्यंत पूर्ण झालं की 8ला ती क्लासला जाणार ठोंबरे मॅडमकडे. 8 ते 10 क्लास. नंतर 10 वाजता घरी आल्यावर 10:30पर्यंत ती तयारी करणार. पुन्हा म्हणजे शाळेची कपडे बदलणं, शाळेची तयारी करणं, बॅग वगैरे लावणं, पेन्सिल आहे का बघणं, पेन आहे का बघणं, कंपास बघणं, डबा आहे का, टिफिन वगैरे सगळं. आणि मग 10:30 ते 5पर्यंत तिचा शाळेची तयारी झाली की तिचा शाळेचा वेळ आहे. 10:30 ते पोरांना दोघांना घेतो. आता तुमची पोरं येत्यात हुर्र, मग काय करणार. आज कामाला नाही गेलो मी पायामुळे जरा. नाही 11 ते 5 त्यांची शाळा. जनता विद्या मंदिरमध्ये या लवकर या. जनता विद्या मंदिरमध्ये हे दोघे विद्यार्थी आहेत. नाही मी नाही, दुसरी शाळेत. तू जनतामध्ये आहेस आणि तू मी जिथे प्राथमिक शाळा जीव कुठं. शेजारी त्या शेजारी. आम्हा ते शेवटी तोच नाही एरिया. मग काय बसने जायला लागतं का रेल्वेने लागतं. बरं, हरकत नाही. मग त्या ठिकाणी गेलं की शाळेत नाव का प्राथमिक शाळा जिबा प्राथमिक शाळा जीव. जी पहा म्हणजे जिल्हा परिषद मराठी. तर अशा प्रकारे 6 ते 6 नंतर 5 ते 6पर्यंत तिचा विश्रांती आणि काय असलं किरकोळ. पण त्यानंतर मात्र 6 ते 7 भाषा, 7 ते 8 इंग्रजी. आणि हिचा इंग्रजी कुठे तुझा विषय. ठीक आहे. हा घेतला. 8 ते 9 गणित. हे 3 विषय महत्त्वाचे आहेत. मग तिने अर्ध्या तासाने जरी विषय बदलला तरी चालेल, पण तिचं हे वेळापत्रक तयार केलेलं आहे. आणि 10 ते 10:30 विज्ञानाचं वाचन किंवा लेखन अशा पद्धतीने यांचं नियोजन केलेलं आहे. 10:30 वाजता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10:30 ते 11पर्यंत झोपलं तरी हरकत नाही. 11पर्यंत म्हणजे पण 11पर्यंत झोपलंच पाहिजे. लक्षात आलं तर 6ला उठणार. 11 क्रॉस केलं की मग 8ला उठणार. असं नाही. हे झालं यशस्वीचं. यशस्वी दादासाहेब सो दादासो म्हणजे दादासाहेब जरग.